महामार्गावर थांबलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणारी टोळी ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारीला नाशिक पुणे महामार्गावर हॉटेल साई स्वरूप या ठिकाणी उभे ट्रकमधून 160 लिटर डिझेल चोरी करून नेल्याचा गुन्हा वावी पोलीस ठाण्यात दाखल झालेला होता। सदरचा तपास करत असताना वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या माहितीने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता येथील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार शिर्डी सिन्नर रोडवर राखाडी रंगाच्या कारमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारसह कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण आणि किशोर भाऊसाहेब खरात यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी अजय भोसले या साक्षीदारासह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली। तसेच आरोपितांकडून डिझेल आणि कारसह एकूण 4,14,105 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत सिन्नर आणि वावी पोलीस ठाण्यातील इतर गुन्हे उघडकीस आले आहेत। सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस अंमलदार विनोद तळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, प्रकाश कासार या पथकाने ही कारवाई केली आहे। NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक।